नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? जे काही तुमचे आता 10वी झालेले आहे, यापुढे तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे, पण डिप्लोमा कुठल्या ब्रँच मध्ये करायचे हे समजत नाही किंवा कळत नाही. यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे की कोणत्या डिपार्टमेंटचे कुठले फायदे आहेत. ओके, मग आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय इलेक्ट्रिकल डिप्लोमा केल्याच्या नंतर त्याचे फायदे. आता सांगणार आहे तुम्हाला मी सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा म्हणजेच काय पॉलिटेक्निक केलात तर त्याचे फायदे. ओके, जर आजपर्यंत तुम्ही व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी राहील. ओके, मग बघा आता सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये काय काय असतं किंवा सिव्हिल डिप्लोमा केल्याच्या नंतर आपल्याला काय काय करता येत असतं याचे तुम्हाला मी फायदे सांगणार आहेत, सगळे फायदे सांगणार आहेत. ओके, मग 10वी वरून करता येते का, 12वी वरून करता येते का, ITI वरून करता येते का हे पण सांगणार आहे. बघा काय आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतोय आपण, तर 10वी झालेली आहे. जेव्हा तुम्ही 10वी झाली आणि 10वीच्या नंतर तुमची 10वी झालेली आहे, 10वीच्या नंतर तुम्हाला काय करायचं, डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला काय भेटत असतो, फर्स्ट इयरला ऍडमिशन भेटत असतो. आणि डिप्लोमा हा असतो की 3 वर्षाचा. मग त्यामध्ये काय झालं, फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतला, त्यानंतर सेकंड इयर, त्यानंतर थर्ड इयर. आणि जसा तुमचा थर्ड इयर झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय भेटेल, एक डिप्लोमा सर्टिफिकेट भेटेल. मग सर इंजिनिअरिंग ही म्हणजे डिप्लोमा ही गव्हर्नमेंट मधून केलेलं चांगलं का प्रायव्हेट मधून केलेलं चांगलं? कुठल्याही कर चांगला आहे जर तुला पर्सेंटेज चांगले असतील. मग किती पर्सेंटेज असतील, 70 असेल किंवा 80 असेल तर तुम्हाला सिव्हिलला लागून जाईल. ठीक आहे, मग तू गव्हर्नमेंट मधून केला तरी चांगला आहे आणि प्रायव्हेट मधून केला तरी चांगला आहे. पण त्या अगोदर प्रायव्हेट मध्ये करायचं असेल तर चांगली कॉलेज कुठे आहे ते बघ आणि त्यानुसार कर, की जेणेकरून तिथं दररोजचे दररोज लेक्चर झाले पाहिजे याची जाणीव असेल, याची काळजी करायची असेल तर तिथं ऍडमिशन घ्या, नाही तर घेऊ नकोस. ओके, असं नाहीये की गव्हर्नमेंटला माझा नंबर लागलेला नाहीये तर आता सर प्रायव्हेट मध्ये घेऊन काही फायदा आहे का? हो फायदा आहे, असं फायदा नाही तसं नाहीये, पण त्या हिशोबाने तुला काय करावं लागेल, मेहनत करावी लागेल. मग बघ आता इथं तुझे काय काय करता येत असतं, तुला काय काय करता येत असतं. बरं ठीक आहे, 10वी झाली, त्यानंतर तुझी काय झालेली आहे, 12वी झालेली आहे. जेव्हा तुझी 12वी झालेली आहे तेव्हा तुला काय सेकंड इयरला ऍडमिशन भेटतो आणि थर्ड इयर झाला की तुझ्या हातामध्ये काय असतं, डिप्लोमा सर्टिफिकेट असतं. मग सर माझे ITI झाले, मग ITI झालेलं आहे तर आता काय करावं लागेल, मग ITI जरी झाला असेल तर तुला काय सेकंड इयरला ऍडमिशन भेटतो. आणि जसं सेकंड इयर झाला तुझा आणि थर्ड इयर झाला की डिप्लोमा सर्टिफिकेट भेटत असतो. मग ते सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचा वेगळा आणि प्रायव्हेटचा वेगळा असं अजिबात नसतंय, दोन्हीचं कसं असतंय, सारखं असतंय. म्हणून तू कुठेही गेलास तरी काही टेन्शन घ्यायची नाही, पण तुला काय करावं लागेल, मेहनत करावी लागेल, मेहनतीशिवाय पर्याय नाही. ओके, बघ आता काय काय करावं लागेल. सर हे झाला, मग आता काय करता येईल मला आणि याचे फायदे काय ते सांगा बरं थोडं. हा बघ ते फायदे सांगतो तुला. बघ फर्स्ट आहे सर्वांना आवडणारी जॉब आणि सर्वांना जे काही सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांना सर्वात अगोदर वाटतंय की मला PWD मध्ये जर जॉब भेटला तर सर्वात चांगलं राहील. मग PWD म्हणजेच काय, जो काही बांधकाम विभाग आहे यामध्ये सर्वात चांगलं जॉब आहे PWD, सर्वात जास्त वॅकन्सी येत असतात. मग त्यानंतर सर दुसरा काय आहे, गव्हर्नमेंटचे सांगतोय मी, फक्त गव्हर्नमेंटचे, त्यानंतर प्रायव्हेटचे सांगणार आहे. ओके, मग त्यानंतर भूमी अभिलेख. आता सर हे भूमी अभिलेख काय असतो, अभिलेख, जे काही भूमी अभिलेख आहे हे कशामध्ये आहे बघा, जे MC भरतो आपण, MC शेत मोजणी, प्लॉट मोजणी वगैरे, जे काही नकाशा वगैरे काढतो आपण, जे काही मॅप वगैरे काढतो हे कशावरून काढतो, तर जे काही भूमी अभिलेख आहे यामध्ये जे काही इंजिनियर आहेत ते सर्वात चांगली जॉब आहे. त्यानंतर सर अजून कुठे आहे बघ, आता तिसरी आहे महानगरपालिका. आता काय BMC म्हण किंवा महानगरपालिका, BMC. मग BMC बघ यामध्ये काय, जे काही महानगरपालिका यामध्ये सिव्हिल इंजिनियरची जागा निघतात त्याच्यामध्ये येत असतो. किंवा नेक्स्ट बघा आता काय आहे, जे काही पाटबंधारे आहेत, जे काही डॅम आहेत, जे काही आपले रुरल एरियामध्ये जे काही नदी नाल्याचे जे काही कामे केले जात असतात हे झाला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यानंतर जे काही रोड आहेत, वेगवेगळे जे रोड आपले बनले जात असतात यामध्ये सुद्धा काय आहे, जे काही रोड मंत्री वगैरे असतात किंवा जे काही रोडचे बांधकाम केलेले असतात किंवा जे काही गव्हर्नमेंट काम करतं त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटची जागा निघत असतात. त्याच्यामध्ये सर्वेअर झाला, ITI चा सर्वेअर असेल तर ते सुद्धा होऊ शकतो. मग त्यानंतर अजून काय सर, अजून कुठे येत असतं, हा ट्रान्सको आहे. ट्रान्सको म्हणजे काय, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन करणारी जी काही कंपनी आहे यामध्ये सुद्धा लागले जात असतात. अजून भूमी अभिलेख झाला,
त्याच्यानंतर अजून कुठे कुठे आहे BRC, मग जे काही BRC आहे यामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियरची जागा लागत असतात आणि यांचे पेमेंट जर बघायला गेलं तर 70-80 हजार रुपये पेमेंट लागत असते. आणि सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर करप्शन खूप असतो यामध्ये. करप्शन खूप म्हणता येणार नाही असं तर, पण जे काही आपलं काम करणार आहे तर जे थोडेसे 100-500 रुपये दिले तर लवकरात लवकर काम होत असतो. यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, सिव्हिल डिप्लोमा करावा लागेल आणि किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग करावं लागेल. जर तुम्ही डिप्लोमा केला, पॉलिटेक्निक केला तर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर म्हणून काय लागेल, तुम्हाला जॉब लागू शकते. पण यासाठी काय करावं लागेल, मेहनत करावी. नाहीतर सर सांगायचं तर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं मी इंजिनियर झालो असं म्हटलं तर चालणार नाही. यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला मेहनतच करावी लागेल. एकच पर्याय आहे तो फक्त, म्हणजेच काय, तो फक्त काय, मेहनत. आपला एकच पक्ष, फक्त आणि फक्त कशावरती लक्ष, अभ्यासावरती लक्ष, दुसरीकडे जाऊ नकोस. ठीक आहे. नंतर आपलं कसं असतं माहितीये का, थोडी या वयामध्ये आपलं थोडंसं भरकटलेले असतो, मग ते करायचं नाही. जे काय आहे ते आपला अभ्यासच करायचा आहे. हे झालं. मग त्यानंतर सर आता प्रायव्हेट मध्ये जर करायचं असेल तर काय करावं, बरोबर आहे ना. मग जेव्हा तुझे ज्युनियर इंजिनियरचं डिप्लोमा तुझ्या हातामध्ये असतो, जे काही डिग्री असते ते तुझ्या हातामध्ये असते, तेव्हा तुला लायसन काढता येत असतं. जे काही बांधकाम विभाग आहे यामधून तुला काय भेटत असतो, एक लायसन भेटत असतो. त्यावरून तू स्वतः कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतो. आणि एक वेळेस कॉन्ट्रॅक्टर झाला आणि ते जर कॉन्ट्रॅक्टर तुला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले कामाचे तर चांगलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर तू कुठलेही लायसन काढू शकतो. म्हणजे आपले बांधकाम विभागामध्ये तू सेलरचे करू शकतोस किंवा मटेरियल सप्लायचे काढू शकतोस किंवा कन्स्ट्रक्शनचे काढू शकतोस किंवा बिल्डरही होऊ शकतोस. हे तुझे काही लायसन काढता येत असतं कधी जर तुझ्या हातामध्ये डिप्लोमा लायसन असेल तर. किंवा जर कंपनीमध्ये जर असतील, प्रायव्हेट कंपनीमध्ये खूप सारे जॉब आहेत तर प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा जाऊ शकतोस. मग ते कंपनी कुठले, जे काही मोठे मोठे प्रायव्हेट कामं करत असतात, रोडचे असतील किंवा जे काही ब्रिजचे असतील किंवा तुमचे नाल्याचे असतील, जे काही कामं आहेत ते कोण करत असतात, सिव्हिल इंजिनियर करत असतात. किंवा जे काही मोठे मोठे बिल्डिंग बांधतो आपण, टावर बांधतो, त्यामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियरची गरज लागत असते प्लॅनिंग देण्यासाठी. आणि सर्वात भारी जर म्हटलं, स्ट्रक्चरिंगचे जर तुम्ही कोर्सेस केले, म्हणजे डिझायनिंग आलं त्याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे आता डिझायनिंग म्हणजेच काय, जे आपण घर बांधण्याच्या अगोदर जे काही प्लॅनिंग बनवतो त्याला म्हणतात, तो कोण बनवतं, डिझाईन इंजिनियर बनवतं. मग त्यामध्ये जर तू जर केलास डिप्लोमा आणि त्यानंतर जर तू त्याच्यामध्ये कोर्सेस केलास, तू जे काही डिझायनिंगचे वगैरे कोर्सेस आहेत तर त्यामध्ये काय होऊन जाईल, तुला चांगल्या प्रकारे जॉब भेटून जाईल. आणि जर स्टार्टिंग कंपनी जर तू कोर्सेस करून जर कंपनीमध्ये गेलास तर तुला किती पेमेंट भेटेल, 20 ते 25 हजार स्टार्टिंग होईल. आणि त्यानंतर अजून काय होईल, तुझी दरवर्षी इन्क्रीमेंट होईल. यासाठी काय करावं लागेल, तुला सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करावा लागेल आणि मेहनत करावी लागेल. आणि जर तुला खरंच प्रायव्हेटमध्ये करायचं असेल, प्रायव्हेटमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर जर उदगीरच्या आसपास असशील तर राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज आहे. या ठिकाणी सर्वात भारी शिकवलं जात असतं आणि चांगले काही अनुभव आहेत, ते शिक्षक वरंद आहेत. त्यांच्यासोबत एक वेळेस संवाद साध, म्हणजे तुला चांगल्या प्रकारे माहिती देतील. मला तरी तेवढी माहिती नाही, कारण मी इलेक्ट्रिकलचा आहे म्हणून मला तेवढी माहिती नाही. जेवढी माहिती आहे तेवढी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जे काही सबस्क्राईब म्हणजेच काय, जेव्हा मी काही नवीन व्हिडिओ बनवतो तर त्यावेळेस जे काही सर्वात अगोदर नोटिफिकेशन येणार आहे तो तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नकोस. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, वेलकम.